नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांकडेच अशा जुन्या साड्या असतात, जुने ब्लाऊज पीस असतात आणि जुन्या ओढण्या देखील असतात, परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाहीत. त्यामुळे आपल्याला भरपूर पैसे करावे लागून काही वस्तू घरामध्ये खरेदी करावी लागतात. परंतु आज आपण या जुन्या साडीपासून किंवा जुन्या ब्लाऊज पीस किंवा जुने ओढणी जर तुमच्याकडे असेल, त्या जुन्या वस्तूंपासून अतिशय छान आणि नव्यासारखी अशी नवीन वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत. ते पण कुठेही न शिवता किंवा न कट करता अगदी सोप्या पद्धतीने. आणि नवीन पद्धत आहे. यूट्यूबवरती तुम्ही ही पद्धत कधीच बघितलेली नसेल, अशी ही नवीन पद्धत मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर या स्टिकसाठी आपल्याला लागणार आहे एक बांगडी, आणि बांगडी काचेची न वापरता आपल्याला कुठलीही मेटलची अशी जाडसर बांगडी या ठिकाणी घ्यायची आहे. घरामध्ये एखादी जुनी बांगडी असेल ती देखील तुम्ही घेतली तरीही चालेल. आता तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज पीस किंवा ओढणी दोघांपैकी एक आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल जुना, तुम्ही तो घेऊ शकतात, किंवा ओढणी असेल तर ओढणी घेऊ शकतात. आणि त्यानंतर बघा, आपल्याला एक जुनी साडी घ्यायची आहे. साडी कुठलीही असू द्या, कुठलीही साडी तुम्हाला या ठिकाणी जुनी साडी तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही वापरू शकतात. कॉटनची असो किंवा सिल्क असो, सॉफ्ट असो, कुठलीही असो. तर बघा, व्यवस्थित साडीला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो सेंटर आहे साडीचा समोरील, तो व्यवस्थित हातामध्ये पकडून याला गोल असं तयार करून घ्यायचं आहे. मी याआधी देखील अशा प्रकारची तुम्हाला वस्तू तयार करून दाखवली होती, परंतु ही पद्धत जरा वेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर बघा, व्यवस्थित जी पूर्ण साडी आहे, पूर्ण साडीला आपल्याला असं गोल गोल तयार करून घ्यायचं आहे. ना कुठे कट करायचं आहे किंवा ना कुठे शिवायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असतात. तर बघा, मी या ठिकाणी घेतलेली आहे एक ओढणी, आणि ओढणीला असं डबल साईड करून घेतलेलं आहे. तुम्ही ब्लाऊज पीस घेतलात तरीही चालेल. माझ्याकडे ओढणी होती, छान अशी ओढणी, जिचा की ड्रेस खराब झाला, परंतु ओढणी अजूनही छान अशी घरामध्ये पडलेली होती. म्हटलं की नवीन वस्तू यापासून तयार केली तर खूप पैशांची बचत होईल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे एक ओढणी, आणि ओढणीचा खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे, आणि वरच्या साईडने हाताने व्यवस्थित ही बांगडी पकडून एक रबर बँड घेऊन व्यवस्थित याला पॅक करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल इतकं सोपं आहे, आणि अगदी नवीन पद्धत ही आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर बघा, मी या ठिकाणी जी बांगडी लावली आहे तो भाग आता आपल्याला उलट्या साईडने करून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित जी ओढणी आहे तिला सेट करायचं आहे. मी ओढणीला डबल ठेवलेलं होतं, हे नेहमी लक्षात ठेवा, जेणेकरून जास्त मोठी ओढणी आपल्याला घ्यायची नाही. आणि आता आपण जो साडीचा गोल आपण भाग बनवला होता तो अशा पद्धतीने त्या बांगडीवरती ठेवायचं आहे, आणि जी बांगडी आहे ती अशा पद्धतीने वरती जराशी खेचून घ्यायची आहे. जास्त वरती आपल्याला ओढायची नाही आहे, फक्त थोड्या प्रमाणात आपल्याला ती आतमध्ये घ्यायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काटेपिन लावू शकतात, किंवा सुई धाग्याने एक टाका मारून घेतला तरीही चालेल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मी सध्या या ठिकाणी काटेपिनच लावत आहे, आणि काटेपिन जरी लावली तरीही हे जे आहे ते निघत नाहीत, अगदी पॅक राहतं, आणि काटेपिन टोचत देखील नाही, किंवा आपल्याला काटेपिनचा काही त्रास देखील होत नाही. तर बघा, या ठिकाणी मी 2 काटेपिन लावून याला व्यवस्थित वरच्या साईडने जी बांगडी आहे ती अशा पद्धतीने खेचून घेतलेली आहे. त्यानंतर आता पुढचं बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, उरलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हातामध्ये पकडून त्याच्या एक प्लेट्स तयार करत जायच्या आहे. बघा, मी जशा प्लेट्स तयार करून घेत आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्या उरलेल्या भागाच्या अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे, जेणेकरून व्यवस्थित दिसेल आणि कुठे गोळा होणार नाही, किंवा पाठीमागचा भाग देखील व्यवस्थित राहील. तर बघा, जेवढा उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. आपल्या घरामध्ये भरपूर जुन्या साड्या असतात किंवा जुन्या ओढण्या असतात, तर तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचा वापर केला तर भरपूर अशी पैशांची तुमची बचत होऊ शकते, आणि नवीन वस्तू देखील घरामध्ये तयार होऊ शकते. तर बघा, मी या भागाला व्यवस्थित अशा प्रकारे गोळा करून घेतल्यानंतर, प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर व्यवस्थित सर्व भाग हातामध्ये पकडून या ठिकाणी मी एक रबर बँडने पॅक करून घेत आहे. हवं तर तुम्ही याला सुई धाग्याने शिवलं तरीही चालेल. तर बघा, मी या ठिकाणी एक रबर बँड लावून जो भाग थोडासा लूज होता, सैल होता, तो मी या ठिकाणी काटेपिन लावून व्यवस्थित याला टाईट बनवून घेतलेला आहे, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. तर बघा, व्यवस्थित आपल्याला काटेपिन लावून याला फिक्स
आणि त्यानंतर बघा समोरील जी बाजू आहे ती मी या ठिकाणी सरळ करून तुम्हाला दाखवत आहे। अतिशय छान आणि सुंदर असा लूक या कुशनला आलेला आहे। न काही करता किंवा न शिवता न कट करता अगदी नवीन पद्धतीने आपण हे नवीन पद्धतीचं कुशन जे आहे ते या ठिकाणी तयार केलेलं आहे। आणि जी बांगडी आहे ती तुम्ही रिझल्ट बघू शकतात, अतिशय सुंदर अप्रतिम अशी दिसते। मला अपेक्षा नव्हती की एवढं छान हे कुशन तयार होईल, तरीही बघा किती सुंदर आणि सॉफ्ट असं कुशन तयार झालेला आहे। आता सर्वांना प्रश्न पडला असेल की याचा वापर कसा करायचा, तर तुम्ही याला डेकोरेटसाठी सोफ्यावरती ठेवू शकतात, कारमध्ये ठेवू शकतात किंवा कारच्या पाठीमागे जी सर्वात पाठीमागची डिकीची बाजू असते त्या ठिकाणी देखील तुम्ही डेकोरेटसाठी याला ठेवू शकतात। अतिशय छान आणि सुंदर हे दिसतं आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते। आणि त्यानंतरची अजून एक टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करते तुमच्यासोबत। मला वाटलं की चला आज आपण तुमच्यासोबत अजून एक ट्रिक्स शेअर करू, जी की सर्व महिलांना खूप कामी येणारी असू शकते। तर बघा सर्वच महिला साडी वापरतात आणि साडी म्हटलं की आपण पेटीकोट तर घालतोच, आणि साडी म्हटलं की आपल्याकडे कुठेच असं पैसे ठेवण्यासाठी जागा नसते। माणसांकडे तर खिसे असतात, परंतु महिलांना पैसे किंवा दागिने जे असतात, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला पुरेशी जागा नसते। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर बघा प्रत्येक महिला पेटीकोट वापरते आणि पेटीकोटचा जो आतला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे एक कुठलाही तुम्ही घरामध्ये जुना सॉक्स तुमच्याकडे असेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। आणि अशा पद्धतीने सॉक्स आणि पेटीकोटला या ठिकाणी आपल्याला 1-2 टाके मारून तुम्ही शिवून घेतलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला वाटते की या ठिकाणी आपण 1-2 काटेपिन लावून याला फिक्स केलं तरीही चालेल। काटेपिन बिलकुल टोचत नाहीत किंवा निघणार नाही, तुम्ही काटेपिनने देखील याला फिक्स करू शकतात। आणि बघा हा जो सॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही भरपूर अशा तुमचे जे मौल्यवान वस्तू असेल, दागिने असेल किंवा पैसे असतील ते तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात। काहीच टेन्शन नाही, चोरी जाण्याचं बिलकुल भीती नसते। आणि बऱ्याचदा आपण पर्समध्ये वगैरे पैसे किंवा सोन्याचे दागिने जर ठेवले तर ते चोरी जाण्याची खूप मोठे चान्सेस असतात। आणि सर्व महिला आता लग्नामध्ये जातात, लग्न सीझन आता चालू आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही याचा वापर केला किंवा तुम्ही कुठे बाहेर यात्रेसाठी गेला असाल तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची ट्रिक वापरून तुमचे जे मौल्यवान वस्तू आहे, पैसे आहे ते अगदी सुरक्षित ठेवू शकतात। मला वाटलं की तुमचा हा फायदा होणारा ही ट्रिक्स होऊ शकते, म्हणून मी आज तुमच्यासोबत ही ट्रिक्स शेअर केली। आणि बघा खरंच खूप कामाची येणारी ही ट्रिक आहे। सध्या सोन्याला खूप महागाई वाढली आहे, त्यामुळे आपलं मौल्यवान दागिनं आपणच व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होऊ शकेल। आणि आय होप की तुम्हाला दोघंही ट्रिक खूप आवडल्या असतील। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब